यांची जी लोक आहेत, एक नगरसेवक आहे, दुसरा नगरसेवक आहे, यांचे लोक त्या पार्टनरशिप मध्ये जातात, लिटरली बिल्डरला ब्लॅकमेल देखील करतात, आमचं एक पार्टनर घ्या म्हणून. आणि याच्यामध्ये तुमचे एनसीपीचे जे तिन्ही नगरसेवक आहेत ना, एक तर सोडा गायबच, तर ते कुठे दिसत नाहीत. दोन जे आहेत ते काम बोलताय हे बोलताय, ते सगळ्या गोष्टी बोलणाऱ्या. आणि दुसरे यांचे इलिगल कन्स्ट्रक्शन मध्ये पार्टनर आहेत, यांच्या मुलांना ह्यांनी पार्टनर म्हणून घेतात. आणि यांचे जवळचे लोक, टावळके लोक, कुठले सुशिक्षित आहेत मला सांगा. कॉर्पोरेशन मध्ये गेले ना, यांचं विचारा तुम्ही, किती प्रश्न विचारले कॉर्पोरेशन मध्ये कोंडव्या संदर्भात. कॉर्पोरेशन मध्ये गफूर पठाण गेले, गणपती बाप्पा मोरया, हे काय बोलताय तुम्ही? लोकांनी कशासाठी निवडून दिले? गणपती बाप्पा मोरया म्हणण्यासाठी तुम्हाला कॉर्पोरेशन मध्ये पाठवलंय का? तिथली मुलं सामान्यतः एक तर मध्यमवर्गीय राहतात, गरीब राहतात, 10-15 हजार रुपये यांचं बेसिक इन्कम आहे मॅडम. त्याच्यामध्ये त्यांना घर भाडं द्यायचंय. 8वी 9वी झाल्यानंतर मुलं शिकायला कुठं जातात हो? इथून त्या कॅम्पसमध्ये जातात, सिटीमध्ये शिकायला जातात, बसनी पास घेतात, रिक्षाने जातात मुली. जाण्या येण्यामध्ये त्यांचा खर्च होतो 3-4 हजार. भाडं गेलं घराचं, काय शिकवणार पुढं? का बेरोजगारी वाढते? का नशा वाढते? का चुकीच्या मार्गाने? कोर इश्यूज आहेत मॅडम, आणि यांच्याकडे सोल्युशन नाहीये. नमस्कार, मी साई आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अगदी सगळ्यांचे आवडते व्यक्तिमत्व, जे एकदम निर्भीड आहेत, प्रत्येक त्यांच्या समाजाला न्याय देण्यासाठी अगदी अग्रगण्य क्रमांकावर असतात, असे एसडीपीआय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत अझर तांबोळी सर, यांचं मी मनापासून स्वागत करते आमच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू. सर, थँक्यू. स्वागत आहे थँक्यू तुमचं. सो मच. सर, तुमच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? तुम्हाला पक्ष, वेगळा असा पक्ष जो एसडीपीआय या नावाने, तर हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला? मॅडम, सुरुवातीपासून जे ना एक सामाजिक बॅकग्राऊंड आहे मला. आणि ज्यावेळेस 2014च्या आसपास आम्हाला हे कळालं की फक्त समाजकारण करून किंवा एनजीओच्या माध्यमातून काम करून आपण सिस्टम बदलू शकत नाही. आणि जे काही पॉलिटिक्स चाललेलं आहे, पॉलिटिकल कल्चर एस्टॅब्लिश होत आहे, ते आपण बदलू शकत नाही. आतमध्ये सिस्टम मध्ये जाऊन तुम्ही काहीतरी चेंजेस आणू शकता. या अनुषंगाने आम्ही राजकारणामध्ये आलो. आणि त्यात एसडीपीआय हे जे आहे, एक कॅडर बेस आयडिओलॉजिकल पॉलिटिकल पार्टी आहे. ते कुणी एका व्यक्तीची किंवा एखाद्या खानदानाची, जातीची पक्ष नाहीये. आणि एसडीपीआय आज भारतामध्ये 18 ते 19 राज्यामध्ये काम करते. महाराष्ट्रात देखील बहुतांश जिल्ह्यामध्ये एसडीपीआय काम करत आहे. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात की तुमचा जो पक्ष आहे एसडीपीआय, हा पक्ष फक्त एका समाजाच्याच रिलेटेड आहे का पूर्ण समाज त्यांनी कॉन्ट्रीब्युट करून घेतला नाही, आहे आम्ही त्यांच्यामध्ये? याच्यामध्ये जर सांगितलं की हा जो एसडीपीआय जो पक्ष आहे, तो बेसिकली प्रत्येक भारतीयांसाठी काढलेला आहे. कोणत्याही जमातीचं, धर्मासाठी या बेसवरती हा पक्ष नाहीये. हा, तुम्ही हे बघू शकता की या पक्षामध्ये सध्या जे आहेत कार्यकर्ते, ते मॅक्सिमम तुम्हाला मुस्लिम समाजात दिसून येतील. बरं. पण याच्या मागे उद्देश असा आहे की मॅक्सिमम प्रत्येक जे सेक्शन आहे आपल्या सोसायटीचं, त्याला अकोमोडेट करणं, त्यांचं प्रतिनिधित्व पक्षात आणि राजकारणात दिसावं, हे आमचं उद्देश त्याच्या मागे आहे. खूप छान. म्हणजे म्हणता येईल असं की येस. सर्वसमावेशक तुमचा येस. समाज तुम्ही पक्षामध्ये येस. इन्क्लूड येस. करून घेतलेला आहे. सर, तुमचे आम्ही अनेक व्हिडिओज बघितले. तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात. हं. तर असं सांगायचंय की तुम्ही प्रत्येक पक्षाला कुठेतरी नावं ठेवता किंवा हा पक्ष बॅलन्सिंग नाहीये किंवा या पक्षातली ही व्यक्ती अशी आहे. म्हणजे राष्ट्रवादी मध्ये अजित पवारांचं तुम्ही हो. नाव घेऊन बोलता. शरद पवारांच्या तुतारी गटामधनं तुम्ही त्यांचे नाव घेऊन हे करता. हो. तर असं का? म्हणजे याचं कारण काय? आणि जर असं असेल की बाबा समोरची व्यक्ती जर थोडेसे मायनसमध्ये आहेत, तर तुमच्याकडे असा पॉझिटिव्ह पॉइंट काय आहे, जो तुम्ही समाजापुढे येस. आणू इच्छिता? हे पहा मॅडम, आज जे दूरदर्शा भारताची आणि राज्याची आणि आपल्या पुणे शहराचे जर लोकल बघितलं, जर राजकीय वातावरण जर बघितलं, ही दूरदर्शा होण्यामागचं जे कारण आहे ना, हे जे प्रस्थापित पक्ष आहेत, त्यांची ज्या पॉलिसीज आहेत की लोकांना सांगायचं वेगळं आणि करायचं वेगळं. आणि ॲज अ पॉलिटिकल एन्व्हायर्नमेंटमध्ये आम्ही एक पक्ष असताना आमची ही भूमिका नेहमीच असायला पाहिजे की समोरच्या पक्षामध्ये काय चुकीचं आहे. कारण विरोधकाचं ते रोलच असतं. आणि तेव्हाच एक डेमोक्रेसी, हेल्दी डेमोक्रेसी आपण म्हणू शकतो. आणि हे लोकशाहीला म्हणजे मजबूत करणार हे असतं. आणि जर तुम्ही बघितलं, आता तुम्ही अजित पवारांचं हे केलं तर काय बोलतात ते, पुरोगामी पक्ष आहे आमचा, पुरोगामी तो आहे, फुले शाहू आंबेडकरांचे. त्याच्या उलट जाऊन जे ना, ते सॉफ्ट हिंदुत्वाचे राजकारण करतात. त्यानंतर जर तुम्ही बघितलं की शरद पवार यांचं नाव घेतलं तुम्ही, त्यांचा पक्ष सेम आहे. फक्त सांगायचं नाही, ते करून दाखवतात.
कित्येक तुम्हाला एव्हिडन्स देऊ शकतो, त्यांच्या पॉलिसी हे करू शकतात. जे नरेंद्र मोदी ज्यांना म्हणतात, की आमचे राजकीय गुरु आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही एकीकडं ज्या नरेंद्र मोदींना, भाजपांना मजबूत करणाऱ्या अडाणींचं तुम्ही ड्रायव्हर बनवून फिरतायत. तुमचं राजकारण लोकांना दिसतं ना काय करताय तुम्ही नेमकं? म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक. हे सगळे हे दुपट्टी राजकारण या पक्षांनी हे केलेलं आहे. त्यामुळे लोकांचा देखील विश्वास राहिलेला नाहीये या पक्षांवरती. म्हणून आम्ही एस-डी-पी-आय म्हणून जे आहे ना, ते खऱ्या राजकारणासाठी आणि ज्या भारताचं स्वप्न आपण बघितलं होतं स्वातंत्र्य होण्यापूर्वी, ज्यांनी प्राणाची आहुती दिली, ते भारताचं तसं भारत घडवण्यासाठी एस-डी-पी-आयची स्थापना झालेली आहे. सर जसं तुम्ही म्हणालात, की दुटप्पीपणा कुठेतरी प्रत्येक राजकीय चेहरे करतात, दाखवतात एक आणि करतात एक. येस. तर तसं आपल्या पक्षाबद्दल पण आपण बोलू शकतो का? कारण म्हणजे हां, तुम्ही दाखवता फक्त तुम्ही सर्वसमावेशक बरोबर. समाज तुम्ही इन्क्लूड करून घेतलेला आहे. हं. पण तुमचा फोकस फक्त मुस्लिम समाजावर आहे किंवा फक्त तुम्ही एकच समाज जास्त त्याच्यावर फोकस करता. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? मॅडम एखादा पक्ष जेव्हा सुरू होतो ना, तेव्हा बेसिकली ज्यावेळेस सुरुवातीला काही लोकं जे आहेत, जसं तुम्ही जर बसपा, बी-एस-पीचं जर एक्झाम्पल घेतलं. ज्यावेळेस एस्टॅब्लिश झालं, त्यावेळेस त्या बी-एस-पीमध्ये फक्त एस-सी समाजाचे लोकं जास्त होते. इट डझंट मीन की बसपा हे फक्त एस-सी समाजासाठी बनलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तुमचं जे एनरोलमेंट होतं, ते एक पर्टिक्युलर समाजाचं होऊ शकतं, एक बेस बनतो त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही सर्वसमावेशक असं हे करू शकतो. आमचे कित्येक मुद्दे आहेत. जे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आम्ही उचलले. आता महाराष्ट्राचं जर तुम्ही उदाहरण घ्यायचं म्हटलं तर महाराष्ट्राचे जे उपाध्यक्ष आहेत ते अशोक जाधव आहेत, त्रिपाठी जी आहेत, ब्राह्मण समाजाचे आहेत, काही एस-सी समाजाचे आहेत. नंतर आमचे कित्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणा, उपजिल्हाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी इतर समाजाचे आहेत. फक्त तसं आम्हाला पोर्ट्रेट केलं गेलं. हे म्हणू शकतो मी की हां, पूर्वी सांगितलं की याच्यामध्ये जास्त तुम्हाला मुस्लिम समाजाचे लोकं दिसतील. पण आमच्या पॉलिसीमध्ये कोणत्याही पद्धतीचं आम्ही धार्मिक राजकारण करत नाही. आमच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचं धार्मिक चिन्ह तुम्हाला आढळून येणार नाही. पक्षाचे फक्त 2 सण आहेत. एक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. फक्त धर्माला वापरत नाही राजकारणासाठी. ही आमची सरळ पॉलिसी आहे. जसं तुम्ही आता म्हणालात, की हं. तुमच्याकडे फक्त 2च सण होतात. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असे जे तुम्ही सण साजरे करता असं म्हणतात. याच्यावरनं तुमची देशभक्ती येस. दिसून येते. पण यावर विरोधकांनी क्वेशन मार्क्स आणला आहे. म्हणजे जिथे देशामध्ये काहीतरी काय म्हणतात अनियमित असं नाही, पण अघटित घटना घडतात. हं. तिथे तुमच्या पक्षाचं पहिलं नाव जोडलं जातं. तर त्याला कारण काय आहे सर? मॅडम जेव्हा पक्षाचं नाव जोडलं जाण्याचं आहे ना, आज जे मनुवादी म्हणा किंवा फॅसिस्ट जी आयडिओलॉजी आहे, की जे एक धार्मिक राजकारणावरती पूर्ण देशाचं राजकारण चालू आहे. प्रत्येक गोष्टीसाठी जेव्हा कोरोना पसरतो त्यावेळेस तबलीग जमात मुस्लिम समाज जबाबदार आहे. बेरोजगारी वाढते मुस्लिम समाज जबाबदार आहे. तुम्हाला जर इतर काही प्रश्न आले किंवा एखाद्या ठिकाणी जर का पॉप्युलेशन वाढतं डेमोग्राफी चेंज होत आहे, मुस्लिम समाज आहे. त्या पद्धतीनं कुठे ना कुठे कन्स्ट्रक्टिव्ह अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. या समाजाला मुस्लिम समाजाचे लोकं आमच्याकडे आहेत. एक समाज म्हणून आम्ही यांच्या प्रश्नांना ॲड्रेस करतो. मेन स्ट्रीममध्ये आणण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करतो. तर हे जे काही प्रस्थापित पक्ष आहेत ना, त्यांना असला मुस्लिम समाज नकोय. त्यांना फक्त नारे तकबीर, अल्लाहू अकबर म्हणणारा पक्ष पाहिजे. त्यांना तेरा मेरा रिश्ता क्या असे पक्ष त्यांना पाहिजेत. आम्ही जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह कॅडर बेस आयडिओलॉजिकल जेव्हा लोकं आणत आहोत, त्यांच्या पोटामध्ये दुखतं. आणि अलिगेशनचा प्रश्न आहे, तर अलिगेशन भरपूर होतात. आता आर-एस-एस म्हणा किंवा बी म्हणा, आता सत्तामध्ये ते आहेत. 19 बॉम्ब ब्लास्ट केसेस आहेत. आर-एस-एस ज्याच्यामध्ये चार्जशीटेड जे आहेत ना, संघाचे लोक आहेत, संघ परिवाराशी रिलेटेड लोक आहेत. पण त्यांना जोडत नाहीत बरं. आमचं एक दाखवा तुम्ही किंवा आमच्या पूर्ण पक्षाच्या ह्याच्यामध्ये एक असं स्टेटमेंट दाखवा कोणत्याही नेत्याकडनं ज्यांनी एखाद्या धर्मावर टीका केली. मग तो हिंदू असू दे, ख्रिश्चन असू दे, मुस्लिम धर्मावर केलं. फक्त ॲलिगेशन लावायला भरपूर ॲलिगेशन लागतात, पण त्यात तथ्य देखील असायला पाहिजे. बरोबर आहे सर. म्हणजे तुम्ही म्हणालात, की कोणता एखादा नेता दाखवा, की त्याच्यावर आरोप सिद्ध झालेले आहेत. सर पण सिद्ध नाही, इथे स्टेटमेंट म्हणतो मी. स्टेटमेंट. लांबची गोष्ट आहे. स्टेटमेंट दिलं म्हणून. अच्छा. पण एक साधारण हिस्ट्री काढली तर तुमच्या पक्षांच्या बऱ्याच नेत्यांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. या सगळ्या गोष्टींच्या रिलेटेड. तर त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? मॅडम, आता तुम्ही जर महाराष्ट्राच्या परसेप्शनमध्ये जर बघायचं म्हणलात ना, महाराष्ट्रातलं एक गुन्हे दाखवायचा. ज्याच्यामध्ये आमच्या पक्षाच्या ह्याच्यावरती अशा पद्धतीचा गुन्हे झाला. राहिला प्रश्न तुम्ही 153 म्हणा किंवा इतर बाकी काही गोष्टी असतात. तर सत्ताधारी पक्ष जे आहे ना, आज एखादा मुस्लिम समाजाचं
मौलाना काही भाषण देत असेल किंवा त्यांची टोपी किंवा हिजाब जरी घालून त्यांनी काही केलं असेल तर त्याला 153 टाकतात. मग ते रिलेव्हन्सी असू दे नसू दे. मी कोंडव्यातलं देखील तुम्हाला हे सांगू शकतो, एक्झाम्पल देऊ शकतो. त्या कंपॅरेटिव्ह मध्ये भाजपा हा पक्ष आहे, ज्याच्यामध्ये आता जे काही आमदार असू दे किंवा नगरसेवक असू दे, यांच्यावर कित्येक 153, 295 चे केसेस आहेत, जे प्रूव्हन आहेत, चार्जशीट आहेत. परंतु त्यांना हे अलिगेशन लागत नाही. आज प्रत्येक प्रॉब्लेम म्हणा किंवा अलिगेशन करायचं, मग तो मुस्लिम समाज असू दे किंवा मुस्लिम समाजाचे लोक ज्या संस्थेमध्ये असतात, संघटनेमध्ये असतात किंवा राजकीय याच्यामध्ये असतात, त्याच्यावर सर्रास अलिगेशन लागतात. पण त्यात तथ्य असं काही आढळून येत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की जे सत्ताधारी आहेत ते धर्म किंवा एखादा समाज बघूनच ऑब्व्हियसली. गुन्हे दाखल करतो किंवा त्यांच्या विरोधात बरोबर आहे. बोलतात. हे तुमचं स्पष्ट मत आहे. नो डाउट. तुम्हाला मी एक्झाम्पल देखील सांगू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मध्यंतरी 15-20 दिवसापूर्वी म्हणजे 1 महिन्यापूर्वी कोकणमध्ये एक आफताब म्हणून मुलगा होता. जो स्वतःचं घर चालवायचा, 2 मुलं होते त्याला, आई-वडील वगैरे होते. फक्त तो मुस्लिम होता म्हणून त्याच्यावरती आर्थिक बहिष्कार करण्यात आला. याच एन-सी-पीच्या संग्राम जगताप यांनी दिवाळीमध्ये हे केलं होतं, आवाहन केलं होतं, की दिवाळीचे सामान मुस्लिम समाजाने घेऊ नका. आणि कोकणमध्ये त्याचा इफेक्ट दिसला नितेश राणेच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये. त्या माणसाने त्याला आर्थिक बहिष्कार केलं मुस्लिम आहे म्हणून. वैतागून त्याला सुसाईड करावं लागलं. बरं सुसाईड केली त्यांनी, सुसाईड करताना व्हिडिओ बनवला. त्या हिंदुत्ववाद्यांची नावं सांगितली त्यांनी. तरी देखील 4 दिवस एफ-आय-आर टाकली नाही, दाखल करून घेतली नाही. एस-पींना भेटले, अधिकाऱ्यांना वरिष्ठ भेटले, करून नाही घेतली. कारण का? तो व्हिक्टिम जो ना मुस्लिम होता. त्याच्या अलीकडं फलटणमध्ये एक केस झाली. डॉक्टर मुलगी होती, त्याच्यावरती हे झालं. हे सगळे तुतारीवाले, राष्ट्रवादीवाले सगळे जाऊन आंदोलन केले. त्याच्या बगलला आफताब त्यांना दिसला नाही मॅडम. का? तर धर्ममध्ये येतो. नितेश राणे भडकाऊ ही देतात एका विशिष्ट समाजाला, जे भारताचे नागरिक आहेत, फक्त महाराष्ट्रात राहतात, फक्त विशिष्ट धर्म आहे म्हणून तुम्ही वाळी टाकण्याच्या गोष्टी करता, बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करता, उठाव दांडे आणि भगाव लांडे. का केसेस होत नाहीत ओ मॅडम? आपल्या यवतमध्ये झालं. त्यांनी सभा घेतली, केस झाली का त्यांच्यावरती? पुण्यामध्ये दंगल घडवण्यासारखी त्यांनी भाषणं दिली या योगेश टिळेकरांनी. का केस नाही झाली हो? त्यांना परमिशन नव्हती, काही नव्हती. लीगल दर्गा होतं, त्याचे डॉक्युमेंटेशन होते, कॉर्पोरेशनकडे सगळे रेकॉर्ड होते. का दंगल झाली नाही? त्यानंतर शनिवारवाड्याची केस झाली. सरळ सांगतात की आम्ही जाऊन दर्गा तोडणार. का केस नाही झाली हो मॅडम? धर्म नाही बघितला गेला तिकडं? म्हणजे तुम्ही राजकारण करायचं म्हणून एका विशिष्ट धर्माच्या समाजाला तुम्ही इतकं दाबणार तुम्ही? फक्त त्याचा गुन्हा हा आहे की तो विशिष्ट धर्माचा आहे. हे वातावरण आहे मॅडम. रामगिरी महाराजाचं हे कित्येक आहेत. फक्त मुस्लिम समाजाने टिपू सुलतानचं जर का स्टेटस ठेवलं, तर तुम्ही त्याला देशद्रोही, आतंकवादी आणि हे ते म्हणताय. मग यांना काय म्हणायचं तुम्ही मग? अवहेलना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना होते, त्यावेळेस तुम्ही का अटक करत नाही? कित्येक झाले. फक्त भाजपा जे आहे ना त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते. फक्त त्याचा धर्म जर का चुकीचा असेल ना, तो अर्धा गुन्हेगार तिथं ठरवला जातो. सरांना भरभरून बोलायचं आहे, पण आपल्याकडे वेळेचं थोडंसं येस, आय बंधन टू अंडरस्टँड. असल्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे सर वळूयात. सर तुम्ही पुण्यासाठी किती उमेदवार देणार आहात तुमच्या पक्षाकडनं? मॅडम आमचं अजून अनालिसिस चालू आहे. 23 तारखेला आम्ही पहिली यादी रिलीज करू. त्याच्यामध्ये आमच्याकडे आता तरी आम्ही उगाच उभा करायचं म्हणून नाही करत आहे. जसं मी सांगितलं की एक आयडिओलॉजिकल केडर बेस्ड पॉलिटिकल पार्टी आहे. 7 ते 8 प्रभागामध्ये जे आहे ना, आमचं कॅल्क्युलेशन चालू आहे. काही उमेदवारांचे इंटरव्ह्यूज पण अजून इन प्रोसेस आहेत. तर होपफुली आम्ही 7 ते 8 प्रभागामध्ये इलेक्शन लढवणार आहोत. त्यात तुमचा कोंडवा देखील येतो अच्छा. 19. जसं तुम्ही म्हणालात की हं. तुमच्या लिस्टमध्ये कोंढवा हा प्रभाग येतो. येस. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. कोंढव्याच्या जनतेसाठी तुमच्या पक्षाने पद नसताना काय कामगिरी केलेली आहे? आम्ही मध्यंतरी भरपूर काही इश्यूज आम्ही रेज केले. आरोग्यासंदर्भात रेज केलं. शिक्षणासंदर्भातचे इश्यूज रेज केले. रोड, रस्ता जे इश्यूज आहेत, ज्या पद्धतीने एकदम काँक्रीट स्लम कोंढव्याला केलेलं आहे. स्लमच म्हणणार मी, काँक्रीट स्लम आहेत ते. त्या संदर्भात हे केले. हॉस्पिटलचे इश्यूज रेज केले. काही ठिकाणी पाण्याचे जे दूषित पाणी होतं, त्या संदर्भात इश्यू रेज केले. मध्यंतरी भरपूर काही आम्ही फंड देखील कॉर्पोरेशनचं फॉलोअप करून आम्ही करोडोनी काम देखील केलेलं आहे. त्या पद्धतीने आम्ही एकदम मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी नाही केली, पण इश्यूज आम्ही उचलत आलेलो आहेत. वेगवेगळ्या इश्यूवरती आम्ही बोललेलो आहोत. त्यात इथं शिक्षणासंदर्भात खास करून जर बोलायचं झालं, जे काही लोक इथं आता लोकप्रतिनिधी होते, त्यांची ओव्हरऑल जी कार्यकर्ती होती ती ना, ते एकदम फेल्युअर आहे.
त्यामुळेच कोंडव्याची अशी दुरवस्था झालेली आहे. तुम्ही म्हणालात की तुम्ही मध्ये जाऊन हे अशा काही तुमचे प्रोजेक्ट्स तुम्ही तिथे केलेले आहेत, म्हणजे हं. शिक्षणाच्या बाबतीत, स्वच्छतेच्या बाबतीत. म्हणजे फक्त तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची म्हणून तुम्ही त्या प्रभागामध्ये जाऊन करून आलात का? की बाबा चला आज आपला टार्गेट आहे या महिन्याचं की स्वच्छतेची काहीतरी मोहीम घ्या हं. किंवा शिक्षणाची काहीतरी मोहीम घ्या. तर तशा बेसने तुम्ही गेलात का खरंच तुम्हाला कोंढव्याच्या जनतेबद्दल आम्ही कळकळ आहे म्हणून तुम्ही मॅडम तिथपर्यंत कोंडव्याच्या पोहोचलात? जनतेबद्दल म्हणायच्या पेक्षा जे ना, आमचं कोंडव्यामध्ये ऑफिस आहे मॅडम. त्या ठिकाणी लोकं येतात. त्या व्यतिरिक्त आम्ही जेव्हा लोकं आमचे ब्रांचेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा काम करतो, त्यावेळेस तिथले लोकांची अवस्था कळते, समोर येतात प्रश्न, त्या अनुषंगाने काम केलेत. प्रोएक्टिव्हली म्हणून जे आहे ना, आम्ही कचरा उचलणं आणि ह्या सगळ्या अशा गोष्टी दिखाव्याच्या केलेल्या नाहीत. मध्यंतरी आम्ही नशामुक्तीचं अभियान देखील राबवलं होतं. जनजागृतीचं हे केलं. त्यानंतरनं स्त्रियांच्या म्हणजे स्वयंरोजगारासाठी काय करता येईल म्हणून आम्ही मध्यंतरी काही जे स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. तर आम्ही प्रोएक्टिव्हली हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. फक्त करायचं म्हणून जर करायचं असलं ना, तर आम्ही फ्लेक्सबाजी केली असती, बाकी ड्रामाटाइज केलं असतं, जे इतर नगरसेवक करत आलेले आहेत सगळं. बरोबर. सर, तुम्ही स्त्रियांचं बोललात, की स्त्रियांची सुरक्षितता आणि स्त्रियांबद्दल तुमचा वेगळा कन्सर्न आहे. येस, तर तुमच्या पक्षामध्ये स्त्रियांसाठी किती जागा तुम्ही राखीव ठेवलेल्या आहेत? किंवा तुमच्या पक्षामध्ये स्त्रियांना जागा आहे का येस. पदासाठी? मॅडम आमची जी पक्ष आहे ना, ते संघासारखं काम करत नाही. म्हणजे म्हणायचं आदिशक्ती आहे वगैरे आणि स्त्रियांना संघामध्ये जागा नाही. भाजपामध्ये आपण देखील बघितलं कशा पद्धतीचं कल्चर आहे. आमच्या एस-डी-पी-आयमध्ये स्त्रिया आमच्या डिस्ट्रिक्ट कमिटीमध्ये देखील 2-3 स्त्रिया आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांना स्कोप भेटेल ना, त्या पद्धतीने आम्ही त्यांना पुढे ढकलतो. असं काही रिझर्व्हेशन टाइपमध्ये नाहीये, की आम्ही फक्त 2च स्त्रिया घेणार, 3च स्त्रिया घेणार. फुल त्यांना स्कोप आहे. त्या व्यतिरिक्त वुमेन इंडिया मूव्हमेंट म्हणून आमची एक विंग आहे. जे एस-डी-पी-आयचे आहे, जे खास करून स्त्रियांच्या मुद्द्यावरती काम करते. आता कोंडव्याचं तुम्ही बोललात. कोंडव्याचं जर कन्सर्न जर का म्हणलं ना, स्त्रियांच्या हेल्थ सेंट्रिक जे इश्यूज आहेत. लोकांनी इथं फक्त एक स्ट्रक्चर उभा केलं, परंतु इथं इन्फ्रास्ट्रक्चरच नाही, सोनोग्राफी नाही. जाऊन जरी तुम्ही बघितलात ना, कळेल की फक्त नावाला बोर्ड आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या ठिकाणी फक्त नशेचे अड्डे बनलेले आहेत. साधं विचार करा मॅडम, त्या कोंढवा प्रभागामध्ये जर तुम्ही मिठानगर, भाग्योदयनगर, 42 पाहिलं, मला एक स्त्रियांसाठी स्वच्छतागृह दाखवायचं. एक! एवढे वर्ष झाले ना, ह्यांना लाज नाही वाटत आहे, की एवढ्या स्त्रिया आहेत तिथं, ह्या सगळ्या बाजारासाठी खाली येतात, ते करतात. एक स्वच्छतागृह नाहीये. काय करताय तुम्ही? तुम्हाला कळतं का? आत्ताचे जे नगरसेवक आहेत ना मॅडम, ते सगळे तुम्ही बघा त्यांचं प्रोफेशन काय त्यांचं? त्यांचं बिल्डर आहे. एखाद्या बिल्डरला कोंडव्यासारख्या ठिकाणी निवडून देणं म्हणजे मेंढ्याच्या कळपावरती लांडग्याला अपॉइंट करण्यासारखं आहे. हे बिल्डर लोक आहेत ना, आज कोंडव्याचं जे काँक्रीट स्लम झालेलं आहे ना, कोण आहे त्याला जबाबदार? प्रत्येक इल्लीगल कन्स्ट्रक्शनमध्ये, प्रत्येक साइटमध्ये, प्रत्येक स्लॅब मागे जे आहे ना, त्यांचं कमिशन आहे. एका स्लॅबला हे लोकं 3 लाख घेतात आणि तिन्ही नगरसेवक घेतात 1-1 लाख रुपये. हे कुणालाही जाऊन विचारा. सगळ्या जनसामान्यांना माहीत आहे. ह्यांचं प्रोफेशन काय? आता स्वतः यांची घरं बघा कुठं आहेत. त्यांचं स्वतःचं घर जे आहे ना, जिथं राहतात ते लोकं, ते इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे. जे दुसरे सोसायटीमध्ये राहतात ना, त्या सोसायटीचं तर कमीत कमी डेकोरम मेंटेन करायचं होतं. ते पण त्यांनी आजूबाजूला कन्स्ट्रक्शन उभा करून ठेवलेलं आहे. हे काय गोष्टी करतात हो मॅडम? मूळ समस्या जी आहे ना, इल्लीगल कन्स्ट्रक्शन आहे. ट्रॅफिक वाढलं कशामुळे वाढलं? तुमचं कमिशन भेटतं प्रत्येक स्लॅब मागून तू किती टाकणार? अहो 1 गुंठ्यामध्ये 7 फ्लोर कसं चढतात हो? माणसं राहतात का जनावरं राहतात तिथं? खुराडा करून ठेवलाय त्या लोकांनी. साधं एक कोंडवाला जर का नवाजीसच्या चौकामध्ये जर इन्सिडेंट झालं, काय घडलं, आग वगैरे लागली ना, ॲम्ब्युलन्स जाऊच शकत नाही मॅडम. किती म्हणून आम्ही बळी द्यायचा? यांच्या स्वतः स्वार्थी याच्यासाठी इलेक्शन म्हणजे फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी जे आहे ना मॅडम, एक इन्व्हेस्टमेंट आहे. हे लोकं इथं 1 करोड, 1.5 करोड पर्यंत खर्च करणार आणि 5 वर्षानंतर हे वसूल करणार. ह्यांच्या गाड्या बघा हो. मोठ्या-मोठ्या तुम्हाला नावं नाही माहिती असलं अशा गाड्या यांच्याकडे आहेत त्या. ह्यांनी या कोंडवाची सगळी दुरावस्था केली, काँक्रीट स्लम बनवून ठेवलेला आहे मॅडम यांनी. जसं तुम्ही म्हणालात, इनलीगल कन्स्ट्रक्शन सध्या खूप तिथे जाळंच पसरत चाललंय, जे अर्ध्या-अर्ध्या गुंठ्यावर, 1-1 गुंठ्यांवर 5-5, 10-10 मजली येस. बिल्डिंग होतात. तुम्ही तर डायरेक्टली स्पष्ट नावं घेऊन पण म्हणाला आहात, की त्या बिल्डर्सला सगळ्यांचे यांचे छत्रछाया आहे म्हणून. मॅडम तर बिल्डर्सना यांची कार्यपद्धती वेगळी आहे मॅडम. बिल्डर्सना नाही, यांची जी लोकं आहेत, एक नगरसेवक आहे, दुसरा नगरसेवक आहे, यांचे लोकं त्या पार्टनरशिपमध्ये जातात. लिटरली बिल्डरला ब्लॅकमेल देखील करतात. आमचं एक पार्टनर घ्या म्हणून.
आणि याच्यामध्ये तुमचे एनसीपीचे जे तिन्ही नगरसेवक आहेत ना, एक तर सोडा गायबच होतं, ते कुठे दिसत नाहीत. 2 जे आहेत ते काम बोलताय आणि हे बोलताय ते सगळ्या गोष्टी बोलणारे आणि दुसरे यांचे इल्लीगल कन्स्ट्रक्शन मध्ये पार्टनर आहेत. यांच्या मुलांना ह्यांनी पार्टनर म्हणून घेतात आणि यांच्या जवळची लोक, टवाळकी लोक, कुठले सुशिक्षित आहेत मला सांगा? कॉर्पोरेशन मध्ये गेले ना, यांचं विचारा तुम्ही किती प्रश्न विचारले कॉर्पोरेशन मध्ये कोंडव्या संदर्भात. कॉर्पोरेशन मध्ये गफूर पठाण गेले, गणपती बाप्पा मोरया, हे काय बोलताय तुम्ही? लोकांनी कशासाठी निवडून दिले? गणपती बाप्पा मोरया म्हणण्यासाठी तुम्हाला कॉर्पोरेशन मध्ये पाठवलंय का? थोडी अक्कल पाहिजे, थोडं डोकं चालवायचं, काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह. दादा दादा दादा, अरे दादा कोण दादा? काय त्यांनी दिलं? आता मध्यंतरी त्यांनी निवडणुकीमध्ये तुपेंना वोट करा म्हणले. एवढे वर्ष झाले आता निवडणूक होऊन, तुपेंनी एकदा आले कोंडव्याला? काही जनता दरबार भरवला? कधी प्रश्न सॉल्व्ह केले? इथली मुलं सामान्यतः इथं मध्यमवर्गीय राहतात, गरीब राहतात. 10-15 हजार रुपये यांचं बेसिक इन्कम आहे मॅडम. त्याच्यामध्ये त्यांना घर भाडं द्यायचंय. 8वी-9वी झाल्यानंतर मुलं शिकायला कुठं जातात हो? इथून त्या कॅम्पसमध्ये जातात, सिटीमध्ये शिकायला जातात, बसनी पास घेतात, रिक्षाने जातात मुली. जाण्या-येण्यामध्ये त्यांचा खर्च होतो 3-4 हजार. भाडं गेलं घराचं, काय शिकवणार पुढं? का बेरोजगारी वाढते? का नशा वाढतंय? का चुकीच्या मार्गाला? कोर इश्यूज येत आहेत मॅडम आणि यांच्याकडे सोल्युशन नाहीये. इथं शाळा उभारल्यात, ज्या अनऑथोराइज शाळा आहेत यांच्यामध्ये पार्टनर आहेत हे. त्यांचं दाखवा म्हणावं तर तुमचे पार्टनर नाही म्हणून. प्रत्येक इल्लीगल कन्स्ट्रक्शन मध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये एवढंच काय, जे अनऑथोराइज अतिक्रमण लागलेले ना, यांची टवाळकी पोरं हप्ता घेतात तिथून. हे तथ्य आहे आणि सत्य आहे. ह्या कोंडव्याला जे ना खरं पाहिजे असेल रिप्रेझेंटेटिव्ह पडा, शिकलेलं पाहिजे, कोंडव्याला बदलाव पाहिजे मॅडम. या कॉन्क्रीट स्लम पासून मुक्ती पाहिजे आम्हाला. तुम्ही म्हणताय की कोंढव्याला बदलाव पाहिजे, तर यासाठी तुमचा पक्ष किती तयार आहे किंवा तुमची काही पुढच्या 5 वर्षांसाठी तुम्ही काहीतरी नियोजना केली असेल की बाबा या 5 वर्षामध्ये आम्ही हे चेंजेस करू, तर ते काय असणार आहे? तुमचं मॅडम प्लॅनिंग काय बेसिक असणार आमचं आहे? हे म्हणणं आहे, की आम्ही इंडिव्हिज्युअल ह्याने आमचं पक्ष जे आयडिओलॉजिकल बेस आहे, त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा उतरतो ना, त्यावेळेस आम्हाला धर्म, जाती यापेक्षा जे ना कन्स्ट्रक्टिव्ह असं काहीतरी त्या समाजाला आणि त्या वोटर्सना द्यायचं असतं. गोंदियामध्ये बेसिक जे आहे ना, मेन जे रिझन आहे ना, ते इल्लीगल कन्स्ट्रक्शन. आणि या इल्लीगल कन्स्ट्रक्शनला ही जी बिल्डर लोक निवडून आलेले आहेत ना मॅडम, जे नगरसेवक म्हणून बनतात ना, हीच लोक सगळ्यात जास्त खराब करत आहेत. त्यानंतर रोड, रस्ते, पाणी, प्रायमरी एज्युकेशन, महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या गोष्टी, कित्येक इथं विधवा आहेत, कित्येक म्हणजे ज्यांचं डिवोर्स झालेला आहे, यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या गोष्टी अरेंज करून द्यायच्या आहेत. या सगळ्यांनी बेसिक फॅसिलिटी ज्यांना हेल्थ फॅसिलिटी, त्या आम्हाला ऍक्टिव्हेट करून द्यायच्या आहेत. म्हणजे एक स्वच्छ, सुंदर आणि क्राईम फ्री कोंडवा करायचा आहे. कारण क्राईमसाठी जे लोक क्राईम करतात ना, याच पॉलिटिशियनची गुंड आहेत, जे पाळून ठेवलेले आहेत. त्यांना इलेक्शनमध्ये गरज पडते आणि अतिक्रमणासाठी यांचीच लोक आहेत, जे हप्ता वसूल करण्यासाठी अतिक्रमण हे करतात. तुम्ही संडे बाजारचं हे उठवलात, त्यानंतर आज देखील त्या कोणार्कपुरमच्या मॉलच्या इथं अनऑथोराइजपणे तुम्ही एवढं मोठं कितीतरी मला वाटतं 20-25 फुटाचं मोठं फ्लेक्स लावून ठेवला होता. कशाला हो? अडचण नाही होत ट्रॅफिकला. आणि तुम्ही म्हणताय मी ट्रॅफिकचा प्रश्न सॉल्व्ह करणार. कधी सॉल्व्ह केलात? अहो मॅडम, या कोंडव्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक राहतात. बहुतांश लोक जे राहतात त्या ठिकाणी एखादं घाण देखील असं पाण्याचं डाग उडू शकत नाही. आज देखील या कोंडव्यामध्ये कित्येक लांबून लांब मिठानगर म्हणा, दुसरीकडे म्हणा, ड्रेनेज रोडवरनं वाहतो आणि म्हणतात कसं नंतर आम्ही लाईन वाढवू. अरे बाबा, पहिलाच टाकायचं ना. नियोजन कळत नाही का तुम्हाला? पॉप्युलेशन किती आहे, काय वगैरे? कशाला ड्रामे करताय? आम्ही 36 इंच टाकून, हे टाकू, ते टाकू. हे सगळं बोलण्याच्या गोष्टी आहेत मॅडम. फक्त सोशल मीडियावर काम बोलताय आणि काम खरंच बोलतंय मॅडम. का माहितीये का? ह्यांनी जे दुरावस्था केली ना कोंडव्याची, एवढे फंड असताना काहींनी ट्रॅक केलं नाही. फक्त स्वतःचे इलिगल बिल्डिंग उभारलेले आहेत. स्वतःच्या लोकांना टवाळकीखोरीत करायला हप्ता वसुलीसाठी ठेवलेला आहे. यांनी हे केलेलं आहे. म्हणून आज कोंडव्याच्या रस्त्यावरून आज देखील कोंडव्यामध्ये पाणी वाहतं घाणेरडं. जसं तुम्ही म्हणालात आता की बाबा सगळे लोक ह्याच्यामध्ये समावेश आहे, म्हणजे हं. इनलिगल जे होतंय किंवा बाकीच्या ज्या गोष्टी होत आहेत, आणि तुमच्याकडे पुढच्या 5 वर्षांचं किंवा याच्या आधीपासून जे तुम्ही नियोजन केलेलं आहे, तर तुम्हाला याच्या आधी यश का नाही मिळालं किंवा जनतेने तुम्हाला का नाही कौल दिला तुमच्या या प्रत्येक नियोजनाबद्दल किंवा तुमच्या कामाबद्दल लोकांनी निकाल का नाही दिला मॅडम, तुमच्या एक बेसिक बाजूनं? गोष्ट कशी आहे मॅडम, पहिला सवलत द्या, त्यानंतर ब्लॅकमेल करा. त्यांचं असं म्हणणं आहे आज देखील, जे म्हणतात ना, की जर तुम्ही आम्हाला नाही निवडून दिलं ना,
तर तुमची बिल्डिंग आम्ही पाडू. हे जे ब्लॅकमेलिंग आहे ना, त्या ब्लॅकमेलिंगच्या भीतीमुळे काही लोकांनी माघार केला. आज यापूर्वी मी काही तुमच्याच याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती गफूर पठाण यांचा इंटरव्ह्यू ऐकत होतो. त्यांनी म्हणता म्हणले, की हे लोक बाहेरचे आलेले आहेत. हे अहो तुम्ही कुठून आलात? म्हणलंय त्यांनी. बाहेरची लोक येणारे म्हणतात, की कोंढवा डेव्हलप नाही झाला. आणि किती मूर्खतेचा कळस बघा मॅडम तुम्ही. हे म्हणतात, की डेव्हलप नाही झाला असतं तर एवढी लोकसंख्या वाढली असती का? कुठलं लॉजिक कुठं लावताय तुम्ही? अहो लोकांना इथं घरं राहतात, ते येतात इथं स्वस्तमध्ये भेटतात म्हणून येतात. डेव्हलपमेंट झाला म्हणून येत नाहीये. म्हणजे यांचं लॉजिक देखील कळा. म्हणजे यांच्यावरून यांची मानसिकता कळते, की यांचे काय म्हणजे पॅरामीटर्स आहेत. एखादं डेव्हलपमेंट कन्सिडर या लोकांनी येऊन मला सांगा तुम्ही कुठलं सांस्कृतिक भवन उभा केलं? अहो ते वरती ते साईनाथ बाबरांनी केलं. ₹3000 अनऑथराइज्डपणे त्यांची मुलं होती तर खाली टेबल टाकून बसायची. 3000चं व्हाईट पेपरवरती द्यायचं आणि मग अलाऊ करायचं. हॉल कॉर्पोरेशनचा. हे घेणार पैसे यांची लोकं. सेम आहे. काय दिलं यांनी समाजाला? गार्डन दिलं? चांगलं असं? रस्ते दिले? काय दिलं? अहो एक काँक्रिटीकरण करतात, 2 महिन्यांनी अजून खोदतात. बरं, नळचे कनेक्शन घेतात म्हणून सांगतात. नळचे कनेक्शन ह्यांचीच लोकं 3000 ला नळचे कनेक्शन देतात. अच्छा दुसरं कोणी पाईपलाईन घेतं. नाही, नाही आमचाच मुलगा येईल, ते रोड तोडेल आणि तुम्ही आम्हाला 4000-5000 द्यायचे. अनऑथराइज्ड. हीच लोकं करतात ना मॅडम. सर, पण माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलेलं काय आहे. मॅडम? मी तुम्हाला विचारलं, की तुम्हाला जे अपयश आलेलं आहे आत्तापर्यंतचं, त्याच्या मागे तर रिझन हां. आय गॉट युअर पॉइंट. बेसिकली मॅडम कसं आहे, आम्हाला जे रीच आउट व्हायचंय ना, मी जसं सांगितलं, की बेसिक रिझन त्यांचं ब्लॅकमेलिंगचं आहे. की आज देखील जे आहे ना, काही लोकांनी अनऑथराइज्ड ह्याच्यामध्ये स्वस्तात भेटतं म्हणून घर घेतलेलं आहे. त्यांना आपल्या घराची जास्त आहे चिंता. आणि त्यांना कुठे ना कुठे बिल्डर आणि त्यांना भीती दाखवण्यात येते, की आम्ही नाही आलो तर तुमचं घर पाडणार. आणि ह्या लोकांनी यापूर्वी केलेलं आहे. ज्या लोकं त्यांना फर्स्ट स्लॅबला पैसे देत होते ना, नोटीस पाठवतात. त्यामुळे जनसामान्यामध्ये असं आहे, की आता आपल्याला कमीत कमी आपलं घर तरी वाचवावं. परंतु आता ही वेळ बदललेली आहे. लोकांमध्ये कॉन्फिडन्स झालाय, की आता आपल्याला बदलाव पाहिजे. आणि आम्हाला अपेक्षा ही आहे, की आम्ही एक कन्स्ट्रक्टिव्ह अजेंडाने पुढे येत आहोत. एक व्हिजनरी आमच्या समोर हे आहे. आम्ही आमचं मॅनिफेस्टो रिलीज करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही दाखवू, की कोंढवा कसं होऊ शकतो. तुम्हाला काँक्रीट स्लममध्ये राहण्याची गरज नाही. जनावरांसारखं कोंडून भरण्याची गरज नाही. उद्या जर का आपत्कालीन एक थोडं जरी भूकंप आला ना मॅडम, अर्ध कोंढवा कोसळणार आहे हो. यांना जीवाची देखील भीती नाही, स्वतःच्या पैशाची भीती आहे. आणि हे सगळं आम्ही मोडून जे नाही, एक चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह असं व्हिजनरी मॅनिफेस्टो समोर ठेवू आणि आम्हाला एक्स्पेक्टेशन आहे, की जनता कळेल त्यांना, की खरं त्यांना काय पाहिजे आणि या बिल्डरांपासून मुक्ती पाहिजे. सर, आज आता निवडणुका येतील, तर तुम्हाला आज युती करायची झाली, तर तुम्ही कोणासोबत पुढे जाल? आम्ही मॅडम बीजेपी जे हं. समाजाला तोडणारी आहे आणि त्यांचं फक्त जे हिंदुत्वाच्या नावावर जे मुस्लिम द्वेषाचं राजकारण करते आणि त्यांना समर्थन करणारे जे एनसीपी आहे, यांच्या व्यतिरिक्त प्रत्येक पक्षाचे आम्ही समविचारी जाण्यासाठी तयार आहे, जे फुलेशाह आंबेडकरांच्या विचारधारेमध्ये भरोसा ठेवते. खास करून अजित पवार सारख्या यांच्या पक्षासाठी जे तोंड बोलायला बोलतात पुरोगामी, परंतु आपण बघितलं त्यांचे आमदार असू दे किंवा त्यांच्याच राज्यामध्ये त्यांच्याच सत्तेमध्ये टिकवून ठेवणारे नितेश राणे असू दे, वक्फ बोर्डला विरोध करणारे, त्यानंतर ट्रिपल तलाक असू दे, या पुण्यामध्येच पिरंगुड यासारख्या ठिकाणी 7 गावामध्ये मॅडम मागच्या वेळेस ईद साजरी नाही झाली. ईद फक्त हे, की त्यांना सांगितलं, की बाहेरची लोकं नमाज पडायला कोणी येऊ देणार नाही इथं. त्यांना बायकॉट करावं लागलं. लोकांनी म्हटलं, की आम्ही ईदच नाही साजरी करत. कुणाचा प्रभाग आहे हो तो? म्हणजे कुणाचा मतदारसंघ आहे तो? याच सुप्रियाताईंचं आहे. पालकमंत्री कोण आहेत? इथले अजित पवार आहेत ना. का हो त्यांना कळालं नाही? त्यातले बेकरीवाले फक्त मुस्लिम आहेत म्हणून त्या बेकरीवाल्यांना 3 महिने जे आहे ना, त्यांना बेकरी नाही उघडू दिली. का? तर तो जो फक्त धर्माने मुस्लिम आहे म्हणून. हे सगळं होत असताना राजकारण, हे राष्ट्रवादी आणि हे जे बीजेपीचे लोक आहेत ना, जे समाजाला तोडू इच्छितात धर्माच्या नावावर, अशा पक्षांशी आम्ही लांब राहून जे काही पुरोगामी विचार घेऊन चालणारे लोक आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ. सर, जे सत्तेत आहेत किंवा जे विरोधक आहेत तुमचे, त्यांचं असं म्हणणं आहे, की तुम्ही मुस्लिम लोकांसाठी आर-एस-एस सारखं काम करता. तर या विधानावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? आर-एस-एस हे मॅडम एवढं म्हणायचं की फक्त आयडिओलॉजिकल असणं म्हणजे चांगलं नाहीये. एखादी विचारधारा असणं म्हणजे चांगलं नाही. विचारधारा तुमची किती खालच्या दर्जाची आणि समाजाला तोडून, भारताला तोडून आणि भारताचं जे वैशिष्ट्य आहे विविधतेमध्ये एकता,
त्या बेसिक कोर कन्सेप्टला तोडून जर तुम्ही हे करत असाल ना, तर ते करा नाही. आम्ही कॅडर बेस आहे. आम्ही लोकांना प्रशिक्षित करतो, की तुमच्या हक्कांसाठी तुम्ही कसं लढायला पाहिजे आणि जे ग्रासरूट लेव्हलची जी लीडरशिप आहे ना, त्याला आम्ही पुढे आणत आहोत. आर-एस-एसची जी विघटनवादी मानसिकता आहे, ती मानसिकता आमची नाहीये. स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चरमध्ये भरपूर लोकं काम करतात. ते स्ट्रक्चर मजबूत करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि जे ग्रासरूट लेव्हलची लीडरशिप आहे, ज्याचं धर्म, जात, नातं, त्याचे पैसा बघून त्याला आम्ही लीडरशिप देत नाही मॅडम. त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि हे जे अलिगेशन आहे ना, ते पूर्णतः चुकीचं आहे. फक्त आयडिओलॉजिकली आर-एस-एस पण आयडिओलॉजी म्हणे, तुम्ही पण आयडिओलॉजिकल आहे म्हणून त्यांच्यासारखं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. सर, तुम्ही अगदी सुस्पष्टपणे आणि निर्भीडपणे प्रत्येक मत तुम्ही मांडलेलं आहे पुणे लोकच्या समोर. तर आता या काही दिवसांमध्ये आमचा प्लॅन असा चालू आहे, जे आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी जे आहेत, त्यांचं आपण डिबेट आपण घेणार आहोत ओके. लवकरच. तर त्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का? मॅडम इट्स रिअली अप्रिशिएबल आणि माझं हे म्हणणं आहे, की हे जनतेमध्ये व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट हे फेस करण्याची जी ताकद आहे ना, या जे माजी नगरसेवक होते त्यांच्यात आहे का हे फार महत्वाचे आहे. कारण ही लोकं जे आहेत ना, हे फार भित्रट लोकं आहेत मॅडम. कारण यापूर्वी जे आहे ना, हे बोलतात एक आणि करतात एक. तुम्हाला माहीत असेलच, की यापूर्वी देखील जे आहे ना, हे साईनाथ बाबर वगैरे ज्या गोष्टी त्यांचा अजेंडा वेगळा असतो मॅडम. कारण ह्या लोकं समोर येण्याची, फेस करण्याची त्यांची ताकद नाहीये. यांनी हिंदुत्वाचा अजेंडा यापूर्वी आमदारकीमध्ये उचलला होता. त्यानंतर त्यांनी आंदोलन केले होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. एक मुस्लिम समाजाला वेठीस धरलं होतं, की तुम्ही जर का अजान दिली, तर आम्ही तुमच्या मस्जिदीसमोर येऊन जे ना हनुमान चालीसा हे करू. पण तुम्ही बघा आता मागच्या काही दिवसापासून मशिदीसमोर येतात आणि त्यांना हात मिळवतायत, की बघा माझ्याकडे विचार करा. तर काय तुमची भूमिका? म्हणजे तुमचे सिद्धांत, काहीतरी आयडिओलॉजी असायला पाहिजे. त्याचप्रमाणे काम बोलतायत म्हणून जे बोलणारे लोक आहेत ना, त्यांना पण येऊ दे ना, कळू दे. आम्ही पण विचारू प्रश्न. तुम्हाला कॉर्पोरेशनमध्ये कशासाठी पाठवलं होतं? गणपती बाप्पा मोरया म्हणण्यासाठी पाठवलं होतं का जनतेचे प्रश्न हे करण्यासाठी? त्यांच्यात जर हे फेअर हे असेल ना मॅडम, त्यांचे उत्तर देण्याची हिंमत असेल ना, तुम्ही हे ठेवावं आणि जनतेच्या समोर ठेवा. लोकं पण डिसाईड करतील, की आपण ज्यांना निवडून देत आहोत ना, ते कोणत्या टाइपचे लोक आहेत. कारण हे लोकं जाऊन जेव्हा बाहेर काहीतरी असं आडसण बोलणार असतील ना मॅडम, तर लोकांना कळेल. कारण लोकप्रतिनिधीवरून त्या लोकांची मतदारसंघाची इमेज बनते, की आपण कशा लोकांना निवडून देणार. आणि असे प्रश्न हेल्दी डेमोक्रेसीमध्ये अशा पद्धतीचे इव्हेंट होणं फार आवश्यक आहे. यूएस सारख्या प्रोग्रेस डेव्हलपमेंट कंट्रीजमध्ये अशा पद्धतीचे लोक होतात, की तुम्ही कुणाला निवडून देणार त्यांचे डिबेट लाईव्ह होतात. हे कन्सेप्ट इथे यावं आणि जर पुणे लोक जर हे करत असेल ना, इट्स रिअली अप्रिशिएबल आणि मला वाटेल, की आमच्या कोंडव्याच्या भल्यासाठी याच्यापेक्षा जास्त मोठं काही पाऊल होणार नाही ते. नाही, नक्कीच सर. पुणे लोक कायम खऱ्याच्या बाजूने आहे. खरी बाजू लोकांपुढे दाखवण्याचाच अट्टहास आमचा आहे. आणि आज खरंच तुम्ही जे निर्भीडपणे मतं मांडलेली आहेत, निर्भीडपणे तुम्ही बोललेला आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक तुम्ही इथे स्टुडिओमध्ये आलात, छोटीशी मुलाखत दिलेली आहे. पुणे लोक मनापासून तुमचा आभार मानते. जनतेला तुम्हाला एक संदेश द्यायचा असेल, तर तुम्ही जाता-जाता काय एक संदेश द्याल जनतेसाठी? मी थोडंसं मॅडम मला अलाउ करा, मी हिंदीमध्ये बोलेन थोडंसं. कारण काही गोष्टी ज्या नाही ते या 19 कोंढवा वार्डमध्ये देखील मुस्लिम समाज आहे. थोडंसं मराठीमध्ये हे होईल थोडंसं. कारण आता मागच्या वेळी बोललो मराठी त्यांना कळेल, पण हिंदीमध्ये बोलना है. मुझे एक ही बोलना है, कि आज की जो सियासत है, जो बुलडोज़र सियासत चल रही है देश में ये वो, यूपी में जो बुलडोज़र कार्रवाई होती है, वो बुलडोज़र कार्रवाई जो ना स्टेट की तरफ से नहीं होती है। नीचे जो कॉर्पोरेशन होती है, उनके ज़रिए से एग्ज़ीक्यूट होते हैं। कुछ लोग आज भी आप देखेंगे कुद्दलवाड़ी में मसला हुआ, कोंडवा के ताल्लुक से भी कुछ लोग डरा रहे हैं कि ऐसा-ऐसा हम लोग करने वाले हैं। मेरा एक ही बोलना है, सच में हम लोग अगर फ़िक्रमंद है, सिर्फ़ इंसान को मत देखो, वो किस पार्टी से बिलॉन्ग करता है और वो पार्टी के लोग किसको मजबूती देते हैं। क्योंकि आज मुल्क में देश खतरे में है, संविधान खतरे में है और यहाँ का सियासी कल्चर खतरे में है, महाराष्ट्र खतरे में है और सिर्फ मुस्लिम नफरत के बुनियाद पे सियासत करने वाले भाजपा को जो ताकत दे रहे हैं, उसके ताकत के बुनियाद पे जो उत्मात मचाया इन लोगों ने, मॉब लिंचिंग जैसे घटना हो रहे हैं, मस्जिदों पे भगवे झंडा लहरा रहे हैं, तो ये सियासत करने वालों को जो ताकत देने वाले लोग हैं, एनसीपी जैसे पार्टियां हैं और भी पार्टियां हैं, ऐसे नफरत के लोगों को जो भारत तोड़ना चाहते हैं, जो महाराष्ट्र तोड़ना चाहिए, इनको जगह मत दीजिए आप लोग। आपको रोड, रास्ते, पानी ये मुद्दों के ऊपर आप लोग रहते हैं,
तो आप नए विचारधारा को देख के दीजिए, ना कि सिर्फ रोड रास्ते के मुद्दों के ताल्लुक से, और उन लोगों को दीजिए जो आपके बीच में आपकी आवाज उठाए। बिल्डरों को मत दो, क्योंकि बिल्डर लोग ये चुन के आने के बाद में ये अपने इन्वेस्टमेंट लगाएंगे और आवाम को लूटेंगे और इलीगल बिल्डिंग्स खड़ा करेंगे। असल मसला इलीगल बिल्डिंग का ये कभी सॉल्व नहीं करने वाले। आपकी जिम्मेदारी को समझिए और कोंडवा से एक नई पहल के तहत में एक मैच्योर मतदाता के तौर पे आप लोग वोटिंग करेंगे, यही मैं उम्मीद रखता हूँ। धन्यवाद। एसडीपीआय कडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या वेळेस या सीटवर कोण तुम्हाला पाहायला आवडेल हेही नक्की कळवा.